ठीक आहे ठीक आहे. या पलीकडे तुझ्याकडून फार वेगळ्याच उत्तराची अपेक्षा नव्हती मला. लोकांचे जग बायकोत बसतात, पण तुझ्या बाबतीत तुझी आई, तुझी बहीण, तुझे भाऊ, तुझी बहिणी आणि त्यांच्या मुलांभोवती फिरते. चल, मला आता खूप काम आहे. तेच तेच बोलण्यात काही अर्थ नाही. मी आता फोन ठेवते. नाही, आपलं तसं आता काहीच राहिलेलं नाहीये. आणि जर तुला ही अपेक्षा असेल की मी बदले, तर कदापि शक्य नाही. मी सौदामिनी परांजपे आहे. माझा निर्णय कधीच चुकत नाही आणि कोणताही निर्णय घेण्याआधी मी 10 वेळा तपासून घेते. माझा निर्णय पक्का आहे. ए हॅलो, मी तुला विचारायला कॉल केलाच नव्हता किंवा तुला बोलू द्यायला कॉल केलाच नव्हता. मी तुला सांगायला कॉल केला होता. माझं सांगून झालं. मी आता फोन ठेवते. किती निर्लज्ज माणूस आहे हा. मी स्त्री आहे म्हणून मी नमत घ्यायचं. माय फूड का माझं काही करिअर नाही? त्याला काय वाटते माझं एकटं राहण्याचे काही गट्स नाही? आणि हा माणूस का मला खुश ठेवणार? साधी साडी घ्यायची बायकोला तर पूर्ण गावाला विचारण कशी घेऊ, बजेट किती घेऊ, रंग कोणता घेऊ, का स्वतःची काही अक्कल नाही? मग लग्न कशाला केला? माझं नशीब चांगलं म्हणून मूल न होऊ देण्याचा निर्णय त्याच्यावरती टाकला. नाही तर त्या म्हातारीला पहिल्याच वर्षी नातू खेळवायचं होतं मांडीवर. मूल मलाही हवा होता, पण त्याच्यासाठी जसं शांत आनंदी वातावरण हवंय ना घरात. पहिले घरच्या माणसाची सूर जोडवायला हवे, मग पुढचं बघता येईल. किती निर्लज्ज माणूस आहे हा. 10 वेळा फोन कट करून सुद्धा. थँक्यू.